नमस्कार मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर आज चक्रवाढ व्याजाचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, ₹5,000 मुद्दलाचे 2 वर्षांचे दशांश 10% दराने चक्रवाढ व्याज किती असेल? मुलांनो पहा आता, चक्रवाढ व्याज काढताना आपल्याला काय करायचं? अगोदर रास काढावी लागते मुलांनो. रास म्हणजे आपण त्याला म्हणतो अमाउंट. त्याचा फॉर्म्युला असा आहे, अमाउंट बरोबर प्रिन्सिपल कंसामध्ये 1 अधिक रेट भागिले 100 कंसाचा n वा घातांक. n वा घातांक म्हणजे नंबर ऑफ इयर्स म्हणजे कालावधी मुलांनो. तर अगोदर रास निघते मुलांनो. तर पहा, पी म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे घेतलेले पैसे म्हणजे मुद्दल मुलांनो, ती आहे ₹5,000. कंसामध्ये 1 अधिक आर. आर म्हणजे मुलांनो रेट. रेट म्हणजे दर. दर आहे मुलांनो 10%चा. त्याला भागिले 100 आणि कंसाचा घातांक द्यायचा मुलांनो कालावधी. कालावधी आहे 2 वर्षाचा. जेवढ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलंय तो कालावधी आपल्याला कशामध्ये लिहायचंय? घातांकामध्ये लिहायचंय. मुलांनो पहा आता शॉर्ट ट्रिकने कसं सोडवायचंय? तर 0-0 काय करा? अगोदर कॅन्सल करा. ह्या 5,000ला इथं गुणिले आहे. मुलांनो आता इथं पहा, तिरकस गुणाकार केला तर काय येईल? 10 एक 10 अधिक 1 म्हणजे किती झालं मुलांनो? 11 आणि त्याला छेदस्थानी किती आहे? 10. आपण जर पाहिलं तर डोक्यावर दुसरा घातांक आहे म्हणजे याचा 2 वेळा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग 11/10 गुणिले 11/10 असं 2 वेळा आपल्याला लिहायचंय. डोक्यावर जर तिसरा घातांक असेल तर 3 वेळा गुणाकार. जेवढा डोक्यावर घातांक येईल तेवढ्या वेळा गुणाकार करून घ्या. मग पहा मुलांनो, आता 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 50 गुणिले त्या ठिकाणी 11 गुणिले 11 म्हणजे 11चा वर्ग मुलांनो 121 आहे. यांचा गुणाकार करून घ्या. 1 शून्य अगोदर देऊन टाका. आता 5 ने 121 ला मल्टिप्लाय करायचंय. 5 एक 5 मुलांनो आणि 12 पंचे 60 म्हणजे याचा अर्थ ₹6,500 हे आपल्याला मुलांनो काय मिळालेले आहे? रास मिळाली आहे. पण आपल्याला काय विचारले मुलांनो? त्यांनी चक्रवाढ व्याज विचारलेलं आहे. मग चक्रवाढ व्याज कसं काढायचं मुलांनो? तर फॉर्म्युला असतो अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. म्हणजे काय करायचं? जी आलेली रास आहे 6,050 त्यातून आपल्याला मुद्दल काय करायची? मायनस करायची. मुद्दल होती मुलांनो ₹5,000. तर 6,050 मधून जर 5,000 वजा केले तर आपल्याला उरतील ₹1,050. एवढं आपल्याला काय द्यावं लागणार आहे? चक्रवाढ व्याज भरावं लागणार आहे. तर या प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवायचा. धन्यवाद.